ताई, पण तुम्ही केंद्रातलं राजकारण करताय आणि दिल्लीतून महाराष्ट्र बघताना किंवा देशाकडे बघताना लोकशाहीचे जे आधारस्तंभ आहेत, त्या आधारस्तंभ जे इन्स्टिट्यूशन म्हणून आपण बघतो, संस्थात्मक, या सगळ्यांना भेगा गेल्या. म्हणजे स्वतःकडे आम्ही जेव्हा बघतो त्यावेळेला माध्यम म्हणून पण आम्ही हे मान्यच केलं पाहिजे की तिथे पण क्रॅक्स आहेत का, तर ते आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण लोकप्रतिनिधी आहोत, याचं रेट्रोस्पेक्शन करताना काय वाटतं की त्या संस्थात्मक पिलर्सला तर सगळे तडे आहेत आणि आपण त्याचं प्रतिनिधित्व करतो, त्याची जबाबदारी काहीशी आपल्याकडे पण येते, असं कधी वाटतं? नाही नाही, येतेच. मी मग सुरुवातीलाच म्हणले की आत्ता जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा भाग मी पण आहे ना, आणि मीही ती जिम्मेदारी घेतली पाहिजे की ह्या प्रक्रियेमध्ये जर बदल घड. म्हणजे मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते की जेव्हा महाराष्ट्रामध्ये आरोप प्रत्यारोप ती इतक्या खालच्या पातळीला गेले की एकदा मी एका चॅनलवरच विनंती केली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना की तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही साथ देतो, तुम्ही तुमच्या बाजूची जबाबदारी घ्या, माझ्या बाजूची मी घेते, पण एक लक्ष्मण रेखा आपण ठरवूया की आता नाही, इसके नीचे नहीं जाएंगे, आप भी नहीं और मैं भी नहीं, आपण दोघांनी मिळून ठरवूया. आणि कारण का महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ज्याचा सार्थ अभिमान आपल्याला आहे, म्हणजे मराठी भाषेचा आहे, मराठी संस्कृतीचा आहे, मराठी लेखनाचा आहे. तर जर आपण खरंच मराठी, आणि मराठीचा आणखीन मला एक अभिमान असतो दिल्लीतून आणि बघताना फार असतो, कारण का जे महत्त्वाचे भारताचे जे टर्निंग पॉईंट्स किंवा पॉलिसी लेवल निर्णय प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राचा खूप मोठा हात राहिला आहे. कारण म्हणजे रोजगार हमी योजना असेल किंवा स्वच्छतेचा कार्यक्रम मोदीजींनी जरूर केला, पण त्याच्या आधी माझे बंधू RR पाटलांनी पहिला सगळ्यात मोठा कार्यक्रम ग्रामविकास मंत्रालय म्हणून गाडगेबाबांच्या नावाने केला. त्याच्यामुळे महाराष्ट्राचे ही आहे ना हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट, आदरणीय पवार साहेबांनी ती स्कीम इथे केली, देशात आज सगळीकडे ती, अशा खूप म्हणजे प्रत्येकाचं मोठं रोह योजनेचं नाव बदललं आता, ती पण महाराष्ट्राचीच योजना, जी रामजी. अगदी खरं. म्हणजे त्याच्यात ती पण प्रक्रिया सरकारने एवढा हट्ट करून, आणि त्याच्यात दुर्दैव एका गोष्टीचं आहे की नाव बदललं, त्याचा तर आमचा विरोध आहेतच, पण मला काळजी एका गोष्टीची नरेगाची वाटते की केंद्र सरकारकडून पैसे येते महाराष्ट्र सरकारला, 100% पैसे त्या स्कीमच्या वेजेससाठी केंद्र सरकार द्यायचं. आता 60-40, तर ज्या परिस्थितीत झाले, उद्या शून्यावर आलं, सगळा बोजा फक्त महाराष्ट्रावर नाही, प्रत्येक राज्याच्या प्रत्येक डिपार्टमेंटवर हे प्रेशर येणार आहे. व राज्य कशी चालणार? अगदी खरं. मुळात ना महाराष्ट्राच्या राजकारणात असो, सध्या कोणाशी बोललं की ते राजकीय संवाद करताना पाहायला मिळतात. पॉलिसी किंवा धोरणात्मक निर्णय या विषयावर राजकारणी विचार करत नाही, अशा स्वरूपाची परिस्थिती तयार झाली आहे. 2-4 राजकारणी करतायत, त्यात जर सुप्रियाताई करत असतील तर आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो, कारण आम्हाला ऐकायलाच मिळत नाही, पॉलिसी हा शब्दही ऐकायला मिळत नाही. आत्ता सध्या हा प्रश्न आहे.